आता रिक्त मातरिक्त कारभार आहे. एक एक ग्रामसेवकाकडे 4-4 गाव आहे, एक एक तलाठ्याकडे 5-5 गाव आहे. मग 3-3 लाख पद रिक्त असताना तुम्ही शासनाची लवकर भरती करत नाही. तुम्ही मुलांना दिलेलं आश्वासन पाळत नाही. काय म्हणलं ते आपल्याला की तुम्ही हे प्रमाणपत्र घ्या आणि परत येऊ नका. आणि अगोदर आपल्याला आश्वासन काय अविनाश अविनाश त्या संवर्गामध्ये तुम्हाला कायम करू आणि आज सांगताय प्रमाणपत्र घ्या आणि परत येऊ नका. आणि मग मुख्यमंत्री महोदय जर अशी तुमची भावना असेल तर इलेक्शनच्या वेळेला आमचं दिलेलं मतदान परत द्या, सरकारमधून बाहेर व्हा म्हणजे सरकारमध्ये आश्वासन देऊन सत्तेत येईपर्यंत तुम्ही आमच्या पुढे करणार, खोटी आश्वासनं देणार, आम्हाला गाजर दाखवणार आणि सरकारमध्ये आल्यावर आणि सरकार लाजेल एवढे तुम्ही रंग बदलायला लागल्यावर कसं होणार. आता बालाजी पाटील साहेब मुख्यमंत्र्यांची अडचण झाली असेल. आता ते म्हणतील मी कुठे म्हणलो होतो. आता ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची रंगीत खुर्ची झाली. कधी एक बसतंय, कधी दुसरं बसतंय. आता तिसऱ्याचे परत डोळे ते खुर्चीवर आहेत. पण बाबा कुणी बसा, पण आम्हाला जो शब्द दिला निवडणुकीच्या अगोदर तो शब्द तुम्हाला पूर्ण करावा लागेल. मी ही मागणी आदरणीय पवार साहेबांच्याकडे कानावर घालतो. मी बघतो पण जयंत पाटील साहेब आज हाऊसमध्ये आहेत आणि किंवा त्यांना तरी संध्याकाळपर्यंत या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी मी घेऊन येतो. आमदारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्य त्या काही आमदारांना त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आवाज उठवायला लावतो. लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे तिथे देखील आणि सुप्रियाताईंच्या माध्यमातून तिथे देखील आवाज उठवायला लावू. आणि आता आझाद मैदानावर बसून बालाजी पाटील साहेब जर यांना अक्कल येत नसेल तर पुढचं आंदोलन हे मुख्यमंत्र्यांच्या दारात बसावं लागणार. आणि मुख्यमंत्र्यांच्या दारात तुम्ही न्याय मागण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून एवढे सांगतो आणि माझ्या ग्रंथाचं संपवतो. जय हिंद.